नायट्रोजन समान 19, फॉस्फरस समान 19, NPK पोटॅश 1919 बनवले जातात आहे. 19. आपण काय करायचं, 460 ग्रॅम नायट्रोजन आला पाहिजे. किती आला पाहिजे? आणि 460 ग्रॅम फॉस्फरस आला पाहिजे आणि 460 ग्रॅम पोटॅश आला पाहिजे. म्हणजे समान होणार ना. 460 ग्रॅम नायट्रोजन, 460 ग्रॅम पोटॅश आणि 460 ग्रॅम पोटॅश येतोय का बघायला. फक्त काय करायचं, तिन्ही समान येते का. मी जे तुम्हाला आता फॉर्म्युलेशन सांगणार आहे याच्यातून तिन्ही समान येते का बघायचं. काय बघायचं, कारण मी तुम्हाला सूत्र दिले त्याच्यामध्ये बरोबर मॅच होते का. नाहीतर उगाच सांगितलं साहेबांना थोड्या कुणाला काय माहित आहे कसं झालंय काय झालंय. तुम्हाला तर बेसिक टक्का दिलाय. काय दिलाय त्याच्यानुसार ते समान येते का बघायचं. पाणी घ्यायचं, पाणी पूर्णपणे फिल्टरचं घ्यायचं आहे आपल्याला. त्याला हे नाव द्यायचं 6 लिटर पाणी. थंडच पाणी घ्यायचं फिल्टरचं. गरम पाणी फक्त मायक्रोटीन हिरवा औषध तयार करण्यासाठी. बाकी कशाला गरम पाणी घ्यायचं नाही. 6 लिटर गरम पाणी, त्याच्यामध्ये 1 किलो युरिया पहिल्यांदा. किती? नाही गरम नाही, थंड पाणी म्हणले ना. 1 किलो युरिया. गरम घ्यायचं नाही. गरम फक्त ही हिरवा औषध आपल्याला बनवायचं नाही. मला खाली त्याला घ्यायचं, ह्याला नाही घ्यायचं. आता असं आपल्याला बनवण्यासाठी फक्त एकाच ह्याला गरम पाणी घ्यायचं. काय घ्यायचं, बाकी कशाला गरम पाणी घ्यायचं नाही. 1 किलो युरिया आणि परत 1 किलो 700 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड. किती? 1 किलो 700 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड. आता तुम्ही म्हणाल की समान समान टाकायचं आणि इथे 1 किलो युरिया टाकल्यावर 1 किलो पोटॅश फॉस्फरिक टाकायला पाहिजे ना. किती टाकलाय आपण? 1 किलो 700 ग्रॅम टाकलाय. आणि इथं काय करायचं, दुसऱ्या वाटेमध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं. किती? 2 लिटर. पोटॅशियम हायड्रॉक्साईड 750 ग्रॅम घ्यायचं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड बघा 1 किलो घेतलाय युरिया, 1 किलो 700 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड घेतलाय, 750 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलाय. ह्याला बी नाव घ्यायचं आणि परत काय करायचं, शेवटी ए मध्ये समाविष्ट करायचं, टाकायचं. ई मिक्स करणे. मिक्स करणे. हे मिक्स केल्यानंतर पाणी गरम होतं. काय होतं? पाणी गरम होतं. मिक्स केल्यानंतर पाणी गरम होतं आणि थंड झाल्यानंतर वापरायला सुरुवात करायची. 5 तासात झालं तुमचं मायक्रोटीन की 19 तयार. आता तुम्ही म्हणाल की ते 19 समान आहे. तुम्ही 460 ग्रॅम नंतर म्हणला 460 ग्रॅम पोटॅश म्हणला 460 ग्रॅम फॉस्फरस बनला. मग समान आलाय का आपला? 1 किलो एरिया तुमच्या आतमध्ये बघा किती येणार होता नायट्रोजन? 460 बरोबर. हा आता मग ह्याचा विषय संपला. 460 ग्रॅम मला 1 किलो मधून फॉस्फरिक मधून किती मिळणार होता? 270. किती मिळाला फॉस्फरस? 270. आणि 100 ग्रॅम मधून किती मिळणार होता? 100 ग्रॅम मधून 27 ग्रॅम. 27 किती वेळ घेतला आपण? 700 घेतला म्हणजे 27 7 न गुणायचं. 27 गुणिले 7. 700 ग्रॅम मध्ये किती आला? 189. 700 ग्रॅम मध्ये 189 आला. म्हणजे 270 अधिक 189 आला 459 ग्रॅम आला. बरोबर आला का? बरोबर. 9 ला 9 7 14 1 15 460 ग्रॅम फॉस्फरस झाला का? समान झाला का तुमचा? म्हणजे
नायट्रोजन समान झाला, फॉस्फरस पण समान झाला. आता राहिला काय? पोटॅश. 100 ग्रॅम मधून किती मिळते तुमचा पोटॅश? 65 ग्रॅम. मग 65 गुणिले 7 करा आणि 100 ला 7 मिळेल, 65 मिळणार आहे. 700 ला किती मिळेल? किती? 434. आणि वरचा 50 ग्रॅम घेतलाय. 50 ग्रॅमला मी किती सांगितलंय? 31. 50 मध्ये 31. 434 अधिक 31 किती झाला? 465. मी झाला बरोबर? नायट्रोजन, फॉस्फरस आणि तिन्ही घटक समान गेले आणि तिन्ही घटक खत समान तयार होणार. करायचं. त्यावेळेस पिकाची एकसारखी वाढ समान होणार. आता तुम्ही म्हणाल की याचा काय उपयोग? आता तुमच्याकडे जर समजा ऊस असेल आणि 1 एकरला मग हे जर समजा 460 ग्रॅम 10 लिटर मध्ये आलाय. किती आलाय? 10 लिटर मध्ये 460 ग्रॅम आलाय. 1 लिटर मध्ये किती आला मग? 46 ग्रॅम. ज्या वेळेस ऊसावर तुम्ही 19 ची फवारणी कराल त्यावेळेस फक्त 46 ग्रॅम त्या बाटलीत येणार आहे. नायट्रोजन 46 ग्रॅम, फॉस्फरस 46 ग्रॅम. म्हणजे ऊसाची तुमचे रोप किती लागतात? 5000 5,500 रोप लागतात. 5000 रोपांना फक्त 46 ग्रॅम नायट्रोजन, 46 ग्रॅम फॉस्फरस, 46 ग्रॅम पोटॅश फवारणार आहे. म्हणजे हानिकारक काही जाणार आहे का? आणि रिझल्ट बघा लोक असे सांगते. मी काय कुणाला बोलवायचं जात नाही किंवा काय. समजा उसाला आळवणीला 5 लिटर सोडलं. किती सोडलं? 5 लिटर. जमिनीमधून 5 लिटरचा डोस चालू केला आपण. किती सोडला? 5 लिटर. मग 10 लिटर मधून तुम्हाला किती मिळणार आहे? 460 ग्रॅम. 5 लिटर मधून किती मिळणार आहे? 230 ग्रॅम. 230 ग्रॅम नायट्रोजन, 230 ग्रॅम फॉस्फरस, 230 ग्रॅम पोटॅश. म्हणजे किती झाला? 700. तिन्ही मिळून तुमचा 690 झाला तुमचा. तिन्ही मिळून म्हणजे 5000 झाडांना फक्त नायट्रोजन 230 ग्रॅम जमिनीतून जाणार आहे. जमीन खराब होईल का? उरलेलं फक्त फिल्टरचं पाणी जाणार आहे. जमीन अजिबात बाद होणार नाही, खराब होणार नाही. आणि हे काय करणार? तात्पुरता गाडीला पिकअप करण्याचा. ज्यावेळेस तुमची गाडी बंद पडते त्यावेळेस काय करता तुम्ही? धक्का मारता. धक्का मारल्यावर तुम्हाला गाडी परत धक्का. आता माझी गाडी बंद पडल्या, तुम्ही जर धक्का या ढकले चांगली परत. तुमची इच्छा. पिकाला फक्त धक्का मारून पुश करायचा, बाकी सगळं निसर्गाला काम करू द्या. काय करू द्या? निसर्गाला. आणि जमीन राहील, तुम्हाला पैसे मिळतील आणि देश सेवा पण मिळेल आणि देशाचे पण पैसे वाटतील. याच्यामध्ये तिघाचा फायदा आहे. मातीचा पण फायदा आहे, तुमचा फायदा आहे, तुमच्या बायकोचा आवडत्या नावडत्या